नमस्कार. आता आपण पाहूया एक आध्यात्मिक आणि आपल्या सर्वांच्या परिचयाचा विषय. स्मशानात प्रेत बांबूंच्या तिढीवरच का नेतात? लोखंड किंवा लाकूड का नाही? तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच ही माहिती आवडल्यास लाईक करा आणि जय श्री हरी लिहून कमेंट करा. जय श्री हरी. हरिओम मित्रांनो. जेव्हा एखाद्या गल्लीतून किंवा मोहल्ल्यातून अचानक राम नाम सत्य आहे असा आवाज गुंजतो तेव्हा जणू काही क्षण वेळ थांबतो. चालणारी पावले थांबतात, गप्पा गोष्टी आपोआप शांत होतात आणि नकळत हात जोडले जातात. आपण मान झुकवून त्या अनोळखी आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करतो, ज्याला कदाचित आपण ओळखतही नाही. पण तुम्ही कधी त्या क्षणी तिरडीकडे लक्षपूर्वक पाहिले आहे का? ती अंतिम यात्रा जी आयुष्यातील इतर प्रत्येक प्रवासांपेक्षा वेगळी असते. ते शरीर जे आता काही बोलत नाही, ऐकत नाही, आणि ते साधन जे त्याला स्मशानापर्यंत घेऊन जाते ते साधन लोखंडाचे नसते, सोने किंवा चांदीचे नसते, एखाद्या महागड्या सागवान लाकडाचे नसते किंवा त्या पलंगाचेही नसते ज्यावर माणसाने आयुष्यभर सुखाची झोप घेतली. ती तिरडी बनलेली असते साध्या बांबूंची. तोच बांबू जो आपण रोज पाहतो पण त्याला कधी महत्त्व देत नाही. तो दिसायला खूप मजबूत वाटत नाही आणि कायम स्वरूपीही नसतो, तरीही माणसाच्या अंतिम यात्रेचा भार तोच उचलतो. येथूनच मनात एक प्रश्न येतो की जेव्हा माणसाने आयुष्यभर प्रत्येक गोष्ट मजबूत आणि टिकणारी निवडली तर मृत्यूच्या वेळी हा सर्वात साधा बांबू का? हा प्रश्न तेव्हा अधिक सखोल आणि भीतीदायक होतो जेव्हा आपण धर्मग्रंथांची पाने उलटतो, वास्तुशास्त्रातील गोष्टी समजून घेतो आणि गरुड पुराणातील इशारे वाचतो. तेव्हा जाणवते की ही केवळ एक परंपरा नसून मृत्यूनंतरच्या त्या रहस्यमयी प्रवासाशी संबंधित संकेत आहेत जे प्रत्येकाला समजत नाहीत. कारण हिंदू धर्मात एक अतिशय कडक नियम आहे. घरात बांबू जाळणे सक्त मनाई आहे. असे म्हटले जाते की बांबू जाळल्याने वंश संपतो, कुळाचा नाश होतो आणि पितृदोष लागतो. आता जरा या विरोधाभासाकडे पहा. एकीकडे शास्त्र सांगते की बांबू जाळू नका नाहीतर वंश संपतेल, आणि दुसरीकडे त्याच वंशाचा, त्याच कुटुंबातील सर्वात प्रिय सदस्य, मग तो वडील असो व मुलगा, त्याला त्याच बांबूच्या तिरडीवर झोपवून त्याच बांबूच्या सोबत स्मशानात जाळले जाते. हे काय रहस्य आहे? जर बांबू जाळणे अशुभ आहे तर स्मशानात तो सर्वात पवित्र कसा झाला? आपण नकळत आपल्याच वंशाला जाळत आहोत का? की यामागे काही वैज्ञानिक आणि तांत्रिक कारणे आहेत जे आपल्याला वाईट आत्म्यांपासून आणि स्मशानातील नकारात्मक ऊर्जेपासून बचावते? आज आपण याच रहस्यावरून पडदा उचलणार आहोत. आज तुम्हाला समजेल की तो हिरवा बांबू केवळ एक लाकूड नसून एक सुरक्षा चक्र आहे. आज आपण हेही जाणून घेऊ की लोखंड जे भूतांना पळून लावण्यासाठी वापरले जाते ते तिरडीत का वापरले जात नाही आणि सुक्या लाकडाऐवजी हिरव्या बांबूचीच निवड का केली जाते. गरुड पुराण आणि तंत्रविज्ञानाचा हा भाग तुमच्या डोळ्यावरील अज्ञानाचा पडदा दूर करेल. तर चला सुरू करूया अंतिम सत्याचा शोध. कथेची सुरुवात होते त्या भीतीपासून जी मृत्यूनंतर सर्वात जास्त वाटते. ती भीती म्हणजे शरीरावर ताबा मिळवण्याची. गरुड पुराण सांगते की जसे प्राण निघून जातात शरीर रिकामे होते आणि एखाद्या रिकाम्या घरावर ताबा मिळवण्यासाठी स्मशानात भटकणारे हजारो अतृप्त आत्मे, पिशाच्य आणि वेताळ तयार असतात. आपल्याला ते शरीर घरापासून स्मशानापर्यंत घेऊन जायचे असते. रस्ता मोठा आहे आणि धोका खूप मोठा आहे. आपल्याला अशा एका वाहनाची गरज आहे जे त्या शरीराला घेऊनही जाईल आणि त्या अदृश्य शक्तींपासून वाचवेलही. आता तुम्ही म्हणाल की लोखंडाची काय चूक आहे? लोखंड तर मजबूत आहे. लोखंडाला तर भूतं घाबरतात. आपण अनेकदा पाहतो की नजर लागू नये म्हणून लोखंडाची अंगठी घातली जाते किंवा उशाखाली चाकू ठेवला जातो. मग तिरडी लोखंडाची का बनवत नाहीत? विज्ञान आणि तंत्र या दोन्हीकडून उत्तर ऐका.
लोखंड म्हणजेच आयरन हे पृथ्वी तत्व आहे, जे जड आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोखंड एक कंडक्टर आहे. यामध्ये चुंबकीय शक्ती म्हणजेच मॅग्नेटिक पॉवर असते. तंत्रविज्ञान सांगते की लोखंड नकारात्मक ऊर्जेला ग्राउंड करते, पण ते तिला आपल्याकडे आकर्षितही करते. एखाद्या चुंबकासारखे जेव्हा आपण एखाद्या जिवंत माणसाला लोखंड घालतो तेव्हा त्याचे स्वतःचे वलय म्हणजे ओरा, त्याची ऊर्जा इतकी मजबूत असते की तो लोखंडाच्या माध्यमातून नकारात्मकतेला परिवर्तित करतो. पण एका मुर्द्याचे, एका शवाचे स्वतःचे कोणतेही वलय नसते, त्यांची स्वतःची कोणतीही सुरक्षा नसते. जर त्याला लोखंडाच्या तिडीवर ठेवले तर ते लोखंड एका अँटेनासारखे काम करेल. ते स्मशानाच्या रस्त्यात असलेल्या प्रत्येक नकारात्मक शक्तीला, प्रत्येक वाईट आत्म्याला शवाकडे आकर्षित करेल. ते शव जे आधीच कमकुवत आहे हे त्या शक्तींचे घर बनेल. म्हणूनच लोखंडाचा वापर शवयात्रेत पूर्णपणे वर्ज्य आहे, प्रतिबंधित आहे. लोखंड यमदूतांना रोखत नाही, तर ते पाताळातील शक्तींना आमंत्रण देऊ शकते. दुसरीकडे बांबू लाकूड नाही, तो एक प्रकारचा गवत आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बांबू विद्युत आणि चुंबकीय ऊर्जेचा कुचालक आहे. जेव्हा शरीराला बांबूवर ठेवले जाते तेव्हा ते क्षेत्र एक तटस्थ क्षेत्र मानले जाते. बांबू जमिनीतील किंवा हवेतील कोणत्याही नकारात्मक ऊर्जेला शवापर्यंत पोहोचू देत नाही. तो एक सुरक्षा देणारा थर तयार करतो. मग लाकूड का नाही? सागवान, शिसम किंवा आंब्याच्या लाकडाच्या फळ्या का नाही? ते तर कुचालक आहेत. बघा, लाकडांचा वापर चितेमध्ये जाळण्यासाठी होतो, पण तिरडीसाठी बांबूच का? यामागे एक अतिशय सखोल भाषिक आणि आध्यात्मिक रहस्य आहे. हिंदी आणि संस्कृतमध्ये बांबूला वंश असेही म्हटले जाते आणि आपल्या कुटुंबातील पिढ्यांनाही वंश म्हटले जाते. बांबूंचे एक वैशिष्ट्य आहे, तो कधीही एकटा उगवत नाही, तो नेहमी समूहात होतो. त्याची मुळे एकमेकांशी जोडलेली असतात. जर तुम्ही एक बांबू कापलात तर दुसरा त्याच्याशी जोडलेला राहील. हे कुटुंबाचे प्रतीक आहे, हे एकतेचे प्रतीक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की वंशाचा एक भाग तुटला आहे, पण वंश संपलेला नाही. शास्त्रानुसार बांबू जाळणे मना आहे, कारण तो वंशाचे प्रतीक आहे. पण जेव्हा कोणाचा मृत्यू होतो तेव्हा आपण तो बांबू जाळत नाही, आपण त्याचा वापर एक वाहन म्हणून करतो. तिरडी बनवताना बांबू सोलला जातो, त्याला सुतळीने बांधले जाते, त्याला एका शिडीचा आकार दिला जातो. तुम्ही कधी विचार केला आहे की तिरडी नेहमी शिडीसारखीच का दिसते? ती एखादा बॉक्स किंवा पालखीसारखी का नसते? कारण ती प्रत्यक्षात एक शिडीच आहे. या लोकातून त्या लोकांपर्यंत जाण्याची शिडी आत्म्याला वर चढायची असते. आणि बांबू जो जगात सर्वात वेगाने वाढणारी वनस्पती आहे, जो थेट आकाशाकडे जातो, तो त्या ऊर्ध्व गतीचे म्हणजे वरच्या दिशेला जाणाऱ्या गतीचे प्रतीक आहे. पण थांबा, रहस्य अजूनही सखोल आहे. तिरडीसाठी नेहमी हिरवा बांबूच का निवडला जातो, सुका बांबू का नाही? तुम्ही म्हणाल की सुका बांबू तर जास्त चांगल्या प्रकारे जळेल. नाही, येथे गोष्ट जळण्याची नाही तर जीवनाची आहे. हिरवा बांबू, कच्चा बांबू जीवनाचे प्रतीक आहे. त्यामध्ये अजूनही ओलावा आहे, त्यामध्ये अजूनही प्राणरस शिल्लक आहे. मृत्यू ही एक अतिशय कोरडी आणि सुखी घटना आहे. शरीर ताठ झाले आहे, प्राण निघून गेले आहेत, त्यावेळी त्या शवाला अशा एका गोष्टीवर ठेवले जाते जी जिवंत असेल. हिरवा बांबू त्या आत्म्याला हा संदेश देतो की तुमचे शरीर मेले आहे, पण जीवन अजूनही शेष आहे, तुम्ही अनंत आहात. हे पुनर्जन्माचे संकेत आहे. जसा बांबू कापल्यानंतर पुन्हा उगवतो, तसाच आत्मा शरीर दागल्यानंतर पुन्हा जन्म घेईल. सुक्या बांबूचा अर्थ आहे पूर्ण शेवट. पण हिरवा बांबू म्हणजे आशा. या व्यतिरिक्त हिरव्या बांबूत लवचिकता असते, तो तुटत नाही, वळतो. शवयात्रेदरम्यान रस्ते खडबडीत असू शकतात. जर सुके लाकूड असेल तर ते झटक्याने तुटू शकते आणि शव खाली पडू शकते, जे खूप मोठे अपशकुन मानले जाते. हिरवा बांबू त्या वजनाला आणि त्या झटक्याला सहन करतो.
तो त्या शरीराला आईच्या कुशीप्रमाणे सांभाळून ठेवतो. आता मी तुम्हाला एक असे तांत्रिक रहस्य सांगणार आहे जे कदाचित कोणालाच माहीत नसेल. बांबूंची रचना लक्षपूर्वक पहा. तो एक सरळ पाईप नाही, त्यात ठराविक अंतरावर गाठी असतात, ज्यांना आपण पोर म्हणतो. या गाठी केवळ डिझाईन नाहीत, हे एनर्जी ब्रेकर आहेत. तंत्रशास्त्र सांगते की नकारात्मक शक्ती किंवा वाईट आत्मे नेहमी सरळ रेषेत खूप वेगाने प्रवास करतात. लोखंडाच्या सळीत किंवा सरळ लाकडात ऊर्जेचा प्रवाह खूप वेगवान असतो. जर एखादा प्रेत खालून वर चढण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला कोणताही अडथळा मिळणार नाही. पण बांबूच्या या गाठी स्पीड ब्रेकरचे काम करतात. प्रत्येक गाठीवर ऊर्जेचा प्रवाह तुटतो. ही एक नैसर्गिक सुरक्षा यंत्रणा आहे. जेव्हा शवाला बांबूवर ठेवले जाते तेव्हा बांबूच्या या अगणित गाठी एक सुरक्षा चक्र तयार करतात. वाईट शक्ती या गाठी ओलांडू शकत नाहीत. हे त्या आत्म्याला यमलोकांपर्यंत सुरक्षित पोहोचवण्याचे एक गुप्त मार्ग आहे. आपल्या पूर्वजांना माहीत होते की शवयात्रेदरम्यान आत्मा सर्वात जास्त संवेदनशील असतो, म्हणून त्यांनी बांबूची निवड केली, जे निसर्गाने बनवलेले सर्वात सुरक्षित कवच आहे. आता येऊया सर्वात मोठ्या भीतीकडे. बांबू जाळणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर बांबू, लेड म्हणजे शिसे आणि अनेक प्रकारच्या जड धातू आढळतात. जेव्हा आपण घरात अगरबत्ती जाळतो तेव्हा त्यात बांबूची काडी असते. शास्त्रानुसार अगरबत्ती जाळणेही अनेक ठिकाणी मना केलं आहे, कारण बांबू जाळल्याने जो धूर निघतो त्यात लेड ऑक्साईड असू शकते. हा धूर आपल्या मज्जासंस्थेसाठी, आपल्या मेंदूसाठी विषासारखा आहे. यामुळे पितृदोष लागतो, ज्याचा वैज्ञानिक अर्थ असा आहे की येणाऱ्या पिढ्यांमध्ये जेनेटिक डिफेक्ट येऊ शकतात. मग स्मशानात का जाळतात? काय तिथे हे विष पसरत नाही? येथे विज्ञानाचा दुसरा पैलू काम करतो. स्मशान शहरापासून दूर मोकळ्या जागेत असते. तेथील वातावरण आधीच मृत्यूच्या जंतूंनी आणि बॅक्टेरियानी भरलेले असते. एक शव जेव्हा जळते तेव्हा त्यातूनही अनेक प्रकारचे विषारी पदार्थ निघतात. प्राचीन विज्ञान, जे आज आपण विसरलो आहोत, ते सांगते की जेव्हा बांबू जळतो तेव्हा तो खूप जास्त उष्णता निर्माण करतो. बांबूची आग सामान्य लाकडाच्या आगीपेक्षा जास्त तीव्र असते. आणि स्मशानात आपल्याला काय हवे असते? आपल्याला हवे असते की शरीर लवकरात लवकर आणि पूर्णपणे पंचतत्वात विलीन व्हावे. जर शरीर अर्धे जळले तर ते आत्म्यासाठी त्रासदायक असेल आणि पर्यावरणासाठी देखील धोकादायक असेल. बांबूची ती तीव्र आग त्या शरीराला आणि त्यासोबत निर्माण होणाऱ्या बॅक्टेरियांना पूर्णपणे नष्ट करण्यास मदत करते. तिथे ते लेडचे धूर खुल्या आकाशात विरघळून जाते आणि एक प्रकारे अँटीव्हायरलचे काम करते. त्या विशिष्ट ठिकाणासाठी जी गोष्ट घराच्या बंद खोलीत विष आहे, तीच गोष्ट खुल्या स्मशानात संसर्ग रोखण्याचे औषध बनते. आता अजून एक तांत्रिक रहस्य जे बांबूच्या फुटण्याशी संबंधित आहे. तुम्ही कधी बांबू जळताना पाहिलं आहे का? जेव्हा बांबू जळतो तेव्हा तो एका मोठ्या आवाजासह फुटतो. फटाका फुटल्यासारखा आवाज येतो का? कारण बांबू आतून पोकळ असतो, त्यात हवा भरलेली असते. जेव्हा आग लागते तेव्हा हवा गरम होऊन पसरते आणि बांबूच्या भिंती तोडून जोरात बाहेर पडते. हा आवाज स्मशानविधीचा एक महत्त्वाचा भाग आहे. गरुड पुराण आणि तंत्रशास्त्र सांगतात की स्मशानभूमीवर अनेक प्रकारचे अतृप्त आत्मे, पिशाच्च आणि नकारात्मक घटक फिरत असतात. ते ताज्या मृतदेहाच्या शोधात असतात. त्यांना त्या शरीरावर झडप घालायची असते. पण बांबूच्या जळल्याने जे मोठे आवाज होतात ते त्या शक्तींना घाबरवून दूर ठेवतात. हे एक प्रकारचे साऊंड बॅरियर आहे. जसे आपण दिवाळीत फटाके फोडून वाईट शक्तींना पळून लावतो, तसेच बांबूचे धमाके त्या आत्म्याची सुरक्षा करतात. आणि त्याचा संबंध कपाल क्रियेशी देखील आहे. जेव्हा चिता जळते तेव्हा सर्वात शेवटी कवटी म्हणजे कपाल फुटते. जर ती आपोआप फुटली नाही तर ती काठीने फोडली जाते. ते दृश्य खूप भयानक असते आणि तो आवाजही खूप भीतीदायक असतो. बांबूच्या तडकण्याचे आवाज त्या भयानक दृश्याला आणि आवाजाला झाकून टाकतात, जेणेकरून नातेवाईकांचे मन घाबरू नये. ही एक मनोवैज्ञानिक सुरक्षा देखील आहे. आता मी तुम्हाला एक असे सत्य सांगणार आहे
जे कदाचित तुम्हाला घाबरवेल, पण ते जाणून घेणे गरजेचे आहे. स्मशानात विधीनंतर जे बांबू उरतात किंवा जे अर्धवट जळलेले राहतात, अघोरी आणि तांत्रिक त्यांचा खूप वापर करतात. कारण तो बांबू ज्याने शवयात्रा पाहिली आहे, ज्याने मृत्यूची ऊर्जा आपल्यात शोषून घेतली आहे, तो सामान्य बांबू राहत नाही, तो शवबांबू बनतो. तंत्रविद्येत याचा वापर आत्म्यांना बोलवण्यासाठी किंवा वश करण्यासाठी केला जातो. त्या बांबूत मृत्यूचा गंध आणि आत्म्याचे कंपन कैद होते. म्हणूनच असा नियम आहे की चिता पूर्णपणे जळाली पाहिजे. बांबूचा एक तुकडाही उरता कामा नये. नातेवाईक तोपर्यंत तिथे थांबतात जोपर्यंत सर्व काही राख होत नाही, जेणेकरून त्या पवित्र बांबूचा कोणीही चुकीचा वापर करू नये. जर बांबूचा कोणताही तुकडा उरला तर तो तोडून पुन्हा आगीत फेकला जातो किंवा नदीत विसर्जित केला जातो. तो घरी परत आणला जात नाही, कारण तो दुसऱ्या जगातील शक्तीचे चुंबकीय क्षेत्र बनलेला असतो. आता जरा बांबूच्या रचनेवर गौर करा. बांबू आतून पोकळ आहे, पूर्ण रिकामा. आपल्या शरीरातही नाड्या आहेत ज्या पोकळ पाईपाप्रमाणे आहेत, ज्यातून प्राण वाहतो. बांबू आपल्या शरीराच्या, आपल्या पाठीच्या कण्याशी साम्य दर्शवणारे एक नैसर्गिक रूपक आहे. योगशास्त्रात आपल्या पाठीच्या कण्याला मेरुदंड म्हटले जाते, जो बांबूसारखाच दिसतो. त्यातही गाठी म्हणजेच पोर असतात, ज्यांना आपण चक्र म्हणतो. जेव्हा आपण शरीराला बांबूवर ठेवतो तेव्हा आपण त्याला अशा एका साच्यावर ठेवत असतो जो त्याच्यासारखाच आहे. निसर्गाने बांबूला असे बनवले आहे की तो ऊर्जेचा एक अतिशय तटस्थ वाहक आहे. तो ना लोखंडासारखी ऊर्जा खेचतो ना दगडासारखी तिला रोखतो. तो फक्त तिला आधार देतो. हे पोकळेपण आत्म्याला एक संदेश देते की आता हे शरीरही रिकामे झाले आहे. जसं बांबू रिकामी आहे तसाच आता तूही रिकाम्या हो. आपल्या अहंकारापासून, मोहापासून, नात्यांपासून मुक्त हो, जेणेकरून तू परमात्म्याने भरू शकशील. जशी बासरी रिकामी असते तेव्हाच त्यातून संगीत निघते, तसेच आत्मा जेव्हा शरीराच्या मोहातून मुक्त होतो तेव्हाच तो मुक्त होऊ शकतो. अजून एक अतिशय व्यावहारिक कारण आहे. बांबू स्वस्त आहे, सहज उपलब्ध आहे. तो सर्वत्र मिळतो. श्रीमंत असो वा गरीब, राजा असो वा रंक, मृत्यू सर्वांना समान करतो. जर श्रीमंतांसाठी सोन्याची तिरडी आणि गरिबांसाठी लाकडाची तिरडी असती तर स्मशानातही भेदभाव झाला असता. पण बांबू सर्वांना एका स्तरावर आणतो. हे नम्रतेचे प्रतीक आहे. बांबू कितीही मोठा झाला तरी तो नेहमी खाली झुकलेला असतो. हे आपल्याला शिकवते की आयुष्यात तुम्ही कितीही उंचीवर पोचलात तरी शेवटी तुम्हाला झुकावेच लागेल. आणि स्मशानात तर अहंकारही राख होतो. बांबूची तिरडी त्या समानतेचा ध्वज आहे जो स्मशानाच्या दारावर फडकतो. आता आपण त्या दोरीबद्दल बोलूया ज्याने तिरडी बांधली जाते. ती दोरी देखील अनेकदा नारळाच्या काथ्यापासून किंवा सुतळीपासून बनवलेली असते, जी नैसर्गिक फायबर आहे. तिथे नायलॉन किंवा प्लास्टिकची दोरी वापरलेली जात नाही. का? कारण प्लास्टिक वितळते आणि चिकटते. नायलॉन जळून शरीराला चिकटेल, जे शरीराला अशुद्ध करेल. पण सुतळी आणि बांबू दोन्ही जळून राख होतात. शरीरासोबत त्याचे वाहक देखील समाप्त होते. त्याचा एक सखोल अर्थ आहे. या जगातील कोणतीही गोष्ट जी तुम्हाला येथपर्यंत घेऊन आली आहे ती तुमच्यासोबत त्या पलीकडे जाऊ शकत नाही. अगदी तुमची तिरडी देखील तुमच्यासोबत येणार नाही. तीही जळून जाईल. फक्त तुमचे कर्म आणि तुमची चेतना पुढे जाईल. गरुड पुराणात तिरडीला शिविका म्हटले गेले आहे. शिविकाचा अर्थ आहे पालखी. प्राचीन काळी ती खूप सजवली जायची, पण आज आपण फक्त बांबू पाहतो. बांबूत गाठ असते जिला पोर म्हणतात. तंत्रात या गाठींचे खूप महत्त्व आहे. मानले जाते की या गाठी वाईट शक्तींना प्रवास करण्यापासून रोखतात. लोक विचारतात की स्त्री आणि पुरुषांच्या तिरडीत काही फरक असतो का? तिरडी तर बांबूचीच असते, पण ती सजवण्याच्या पद्धतीत आणि कफनाच्या रंगात फरक असू शकतो. पण बांबू तोच राहतो, कारण आत्म्याला कोणतेही लिंग नसते. स्त्री असो वा पुरुष, आत्म्याचा प्रवास आणि त्यातील धोके एकसारखेच आहेत. यमदूत भेदभाव करीत नाहीत, म्हणून सुरक्षा कवचही एकसारखे असते. तुम्ही कधी विचार केला आहे का की तिरडी 4 लोकच का उचलतात, 2 किंवा 6 का नाही? आणि ती बांबूच्या सहाय्यानेच का?
4 लोक धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष याचे प्रतीक आहेत किंवा 4 दिशांचे प्रतीक आहेत. बांबू त्या चौघांना जोडतो. जर बांबू नसेल तर हा समतोल साधला जाणार नाही. बांबू त्या भाराला समान रीतीने वाटून घेतो. हे आपल्याला शिकवते की दुःख वाटून घेतल्याने कमी होते. जेव्हा 4 लोक खांद्यावर तो बांबू ठेवतात तेव्हा ते केवळ लाकडाचे ओझे उचलत नाहीत, तर ते त्या कुटुंबाच्या दुःखाचा भार उचलतात. बांबू त्या दुःखाला हस्तांतरित करण्याचे माध्यम बनतो. तर मित्रांनो, हा बांबू केवळ एक गवत नाही, तो एक गार्ड आहे, एक बॉडीगार्ड जो तुमच्या जन्मापासून पाळण्यापर्यंत आणि तुमच्या मृत्यूपर्यंत तिरडीच्या रूपात तुमच्या सोबत असतो. तो आपल्याला निसर्गाशी जोडतो. विचार करा, आपण आपले पूर्ण आयुष्य सिमेंटच्या घरात राहतो, लोखंडाच्या गाड्यातून फिरतो, प्लास्टिकच्या भांड्यात जेवतो, पण जेव्हा जाण्याची वेळ येते तेव्हा निसर्ग आपल्याला परत आपल्या कुशीत बोलवतो. तो सांगतो की आता हे सर्व देखावे सोडून दे, आता माझ्याकडे ये, त्याच बांबूवर झोप ज्याद्वारे मी तुला जीवन दिले होते. हा बांबू आपल्याला हेही शिकवते की आयुष्यात पोकळ हलके होणे किती गरजेचे आहे. पण आपल्यात इतका अहंकार, इतका कचरा, इतका द्वेष भरून घेतो की आपण जड होतो. लोखंडासारख्या जड गोष्टी बुडतात. वैतरणी नदीत तोच बुडतो जो जड आहे, पण बांबू तरंगतो कारण तो पोकळ आहे. जर आपणही आपले मन बांबूसारखे हलके ठेवले तर आपणही त्या भवसागराला, त्या वैतरणीला सहज पार करू शकू. तिरडी आपल्याला हाच शेवटचा उपदेश देते. हलके व्हा जेणेकरून तुम्ही उडू शकाल. पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही एखादी तिरडी पाहाल तेव्हा त्या बांबूकडे तुच्छतेने पाहू नका. हे विचार करू नका की ही गरिबाची सवारी आहे. हे विचार करा की हा तो रथ आहे ज्यावर स्वार होऊन एक आत्मा आपल्या परमपित्याला भेटायला जात आहे. तो बांबू त्यावेळी जगातील सर्वात महागड्या चंदनाच्या लाकडापेक्षाही मौल्यवान असतो, कारण तो एका आत्म्याचा भार उचलत असतो. जर तुमच्या मनात हा प्रश्न असेल की चंदनाच्या लाकडावर श्रीमंत लोकांना का जाळले जाते, त्याने मोक्ष लवकर मिळतो का, की चंदन केवळ श्रीमंतीचा देखावा आहे? गरुड पुराण याबद्दल काय सांगते? चंदनाचा सुगंध यमदूतांना खुश करतो का? जर तुम्हाला चंदन आणि स्मशानाचे हे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर कमेंटमध्ये चंदनाचे सत्य नक्की लिहा. आम्ही त्यावरही एक सविस्तर व्हिडिओ बनवू. आणि तुम्हाला माहीत आहे का की स्मशानातून परतल्यानंतर घरात शिरण्यापूर्वी लोखंडाला स्पर्श करणे, अग्नीला स्पर्श करणे आणि कडुलिंब चघळणे का गरजेचे आहे? ही कोणती गोष्ट आहे जी तुमच्या सोबत स्मशानापासून घरापर्यंत येऊ शकते? जर तुम्हाला स्मशानातून परतण्याचे नियम जाणून घ्यायचे असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. मित्रांनो, मृत्यूची भीती वाटणे स्वाभाविक आहे, पण ज्ञान ती भीती कमी करते. जेव्हा आपल्याला माहीत असते की आपण सुरक्षित हातात आहोत किंवा सुरक्षित बांबूंवर आहोत तेव्हा प्रवास सोपा होतो. आपल्या संस्कृतीने प्रत्येक पावलावर अगदी मृत्यूनंतरही आपल्या सुरक्षेची सोय केली आहे. आपल्याला फक्त त्या नियमांचे पालन करायचे आहे आणि त्यामागचे विज्ञान समजून घ्यायचे आहे. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये जय कृष्ण नक्की लिहा. हरिओम, जय श्री हरी.